नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपल्या बोर्डेज करिअर अकॅडमीचे यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, इन्कम टॅक्सची रिक्रुटमेंटची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. आता ही जी इन्कम टॅक्सची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे, ही जी ॲडव्हर्टाइजमेंट किंवा नोटिफिकेशन जे आऊट झालेलं आहे, याच्याबद्दल बऱ्याचशा विद्यार्थ्यांची उत्सुकता आहे की नेमकी ही जी इन्कम टॅक्सची भरती होणार आहे किंवा याच्या ज्या वेगवेगळ्या पदांची भरती होणार आहे, नेमकी ही भरती कशा पद्धतीने होणार आहे, याची परीक्षा आहे का, कोणत्या कोणत्या पदांसाठी आहे, किती जागा आहे, त्याच्यानंतर याचा काही क्रायटेरिया वेगळा आहे का इतर परीक्षांपेक्षा, असे एक ना अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात आहे. आणि हेच प्रश्नांची उत्तरं देण्यासाठीचा हा व्हिडिओ मित्रांनो मी आज करतो आहे. एक मात्र नक्की तुम्हाला सांगतो की या ज्या 85 जागा आहेत ह्या इन्कम टॅक्समध्ये या भरल्या जाणार आहेत आणि एक चांगली अपॉर्च्युनिटी, चांगली संधी प्रत्येक विद्यार्थ्याला असणार आहे, जो 10वी पास आहे, 12वी पास आहे आणि जो ज्याच्याकडे डिग्री आहे, थोडक्यात ज्याचं ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे, अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठीची ही सुवर्ण संधी आहे. पगार किती आहे, म्हणजे सॅलरी किती असणार आहे, हे मी तुम्हाला सांगणार आहे. चला बघूया नेमकी ही जाहिरात जी आहे ती त्या जाहिरातीबद्दलची संपूर्ण माहिती. मित्रांनो, बोर्डेज करिअर अकॅडमीची ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅच ही 6 ऑगस्टपासून सुरू झालेली आहे. त्याच्यामध्ये सगळ्या बँकांच्या एक्झाम, रेल्वेच्या एक्झाम, SSCच्या एक्झाम, MBA CETची परीक्षा, त्याच्यानंतर ज्या MPSCच्या ज्या एक्झाम्स आहेत, सर्व सेवा भरतीच्या ज्या एक्झाम्स आहेत है ना, या सगळ्यांची तयारी या बॅचमध्ये करून घेतल्या जाणार आहे. बाकी बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला जर आपण पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर बोर्डेज करिअर अकॅडमीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे सगळ्या एक्झामचे नोटिफिकेशन, जाहिराती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि जे जे काही अपडेट्स परीक्षेच्या दृष्टीने असतात तेही तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, बोर्डेज करिअर अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल हे सबस्क्राईब करू नका, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. बघूयात मित्रांनो इन्कम टॅक्सच्या या जाहिरातीबद्दलची संपूर्ण माहिती बघूया. मित्रांनो, भारत सरकार म्हणजेच गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं हे नोटिफिकेशन आहे आणि 10 तारखेला म्हणजे 10 ऑगस्ट 2026ला हे नोटिफिकेशन, फुल नोटिफिकेशन जे आहे ते आऊट झालेलं आहे. आता याच्यामध्ये ह्या ज्या जागा असणार आहेत, या जागा कुठल्या कुठल्या पदांसाठी आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे. इथे बघा, नोटिफिकेशन फॉर रिक्रुटमेंट ऑफ स्पोर्ट्स पर्सन इन द केडर ऑफ स्टेनोग्राफर, टॅक्स असिस्टंट आणि मल्टीटास्किंग. हे स्पोर्ट्स पर्सनसाठी असणार आहे. म्हणजे जे स्पोर्ट्स पर्सन आहेत है ना, म्हणजे इंटरनॅशनल, नॅशनल किंवा युनिव्हर्सिटी लेवलचे जे काही किंवा स्टेट लेवलचे जे काही कॉम्पिटिशन आहेत, स्पोर्ट्स आहेत, त्यांचं सर्टिफिकेट असणाऱ्यांसाठीची ही जाहिरात आहे. ते याला अप्लाय करू शकतात. मित्रांनो समजून घ्या. आता याच्या महत्त्वाच्या तारखा आधी आपण बघून घेऊ. डेट ऑफ इश्यू ऑफ नोटिफिकेशन मी आता सांगितलं की 10 ऑगस्टला म्हणजे 10 ऑगस्टला हे नोटिफिकेशन पब्लिश झालंय, आऊट झालंय आणि लास्ट डेट ॲप्लिकेशन करण्याची ही 15 सप्टेंबर 2026 आहे. 15 सप्टेंबर 2026 ही त्याची काय आहे, लास्ट डेट आहे. ठीक आहे. आता आपण बघूयात मित्रांनो की डेट ऑफ नोटिफिकेशन इश्यू झालंय आणि सबमिशन ॲप्लिकेशनचं जे आहे हे 15 ऑगस्टपासून सुरू झालं आहे. ठीक आहे. या तारखेला 10 तारखेला पब्लिश झालंय, 15 तारखेपासून ऑनलाईन रजिस्ट्रेशनला सुरुवात झाली आहे आणि 15 सप्टेंबर त्याची लास्ट डेट आहे. कोणत्या कोणत्या पोस्टसाठीची ही जाहिरात आहे, हे नोटिफिकेशन आहे तेही बघून घेऊया. स्टेनोग्राफर ग्रेड 2 हे जे नोटिफिकेशन आहे त्याच्या वॅकन्सीज या मित्रांनो 6 वॅकन्सीज आहेत, 6 वॅकन्सीज आहेत. जे 12th पास असणारे कॅन्डिडेट आहेत हे सगळे याला जे आहेत अप्लाय करू शकतात. पण कोणते, जे स्पोर्ट्स पर्सन आहेत. ठीक आहे. मित्रांनो 6 वॅकन्सीज आहेत. सॅलरी किती असणार आहे तर 25,500 ते 81,100 इतकी ती सॅलरी मित्रांनो असणार आहे. थोडक्यात 81,100 रुपीज इतकी सॅलरी असणार आहे. दुसरी जी पोस्ट आहे ती टॅक्स असिस्टंटची आहे. कुठलाही डिग्रीवाला याला अप्लाय करू शकतो, परंतु तो स्पोर्ट्स पर्सन पाहिजे. 40 वॅकन्सीज आहेत. याची पण सॅलरी 81,100 म्हणजे जवळपास 85,000च्या घरात आहे. मल्टीटास्किंग थर्ड पोस्ट आहे.
10th पास पाहिजे, याला 39 पोस्ट आहे आणि 56,900 इतकी त्याची सॅलरी असेल. सगळ्या वॅकन्सीज मिळून या 85 म्हणजेच 85 या वॅकन्सीज आहेत. पुढे बघूया मित्रांनो. आता इकडे खूप महत्त्वाचे टिप दिलेली आहे, ते असं आहे की कॅन्डिडेट कॅन अप्लाय फॉर एनी वन ऑर मोर दॅन वन ऑफ द अबव पोस्ट इन अ सिंगल ऍप्लिकेशन. हे खूप महत्त्वाचा विषय आहे, तो लक्षात ठेवायचा आहे. आता सिलेक्शनचा क्रायटेरिया कसा असेल ते आपण बघून घेऊया. मित्रांनो, मी आताच सांगितलंय की याचं जे सिलेक्शन आहे हे सिलेक्शन स्पोर्ट्स पर्सन साठीच्या या जागा आहेत, या पोस्ट आहेत. ठीक आहे. मग आता याच्यात काही प्रिफरन्सेस दिलेले आहेत. पहिला प्रिफरन्स कोणाला असेल, स्पोर्ट्स पर्सन मध्ये पहिला प्रिफरन्स कोणाला असेल तर मित्रांनो, दोज कॅन्डिडेट, ते सगळे कॅन्डिडेट पहिला प्रिफरन्स हु हॅव रिप्रेझेंटेड द कंट्री in an international competition with the clearance of the departments of sports, ministry of youth affairs and sports. जे देशासाठी खेळलेले आहेत आणि इंटरनॅशनल कॉम्पिटिशन जे खेळलेले आहेत आणि त्याला क्लिअरन्स सर्टिफिकेट पाहिजे विथ द क्लिअरन्स ऑफ द डिपार्टमेंट. कुठलं डिपार्टमेंट? स्पोर्ट्स, मिनिस्ट्री ऑफ youth affairs and sports. ठीक आहे. तर मित्रांनो, पहिला प्रेफरन्स आहे. सेकंड प्रेफरन्स कोण अप्लाय करू शकतो तर जे युनियन टेरिटरी किंवा स्टेट इन द सिनियर ऑर ज्युनियर लेवल नॅशनल चॅम्पियनशिप ज्यांनी खेळलेले आहेत स्टेटमध्ये किंवा युनियन टेरिटरीमध्ये, जे सिनियर किंवा ज्युनियर नॅशनल चॅम्पियनशिप मध्ये ज्यांनी पार्टिसिपेट किंवा जे खेळलेले आहेत, असे जे कॅन्डिडेट आहेत by the National Sports Federation recognized by Department of Sports, Ministry of Youth Affairs and Sports, or National Games organized by Indian Olympic Association and have won medals or position up to 3rd place. है ना, ज्यांनी मेडल मिळवलेला आहे किंवा 3rd प्लेस पर्यंत त्यांचा तो तिथला रँक असणार आहे, ते कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात. मित्रांनो, हे खूप महत्त्वाचं आहे. Between the candidates participating in the senior and junior national championship game, the candidate have participated and won the medal in the senior national championship should be given preferences. हे इथं खूप महत्त्वाचं आहे. हा झाला सेकंड प्रेफरन्स. आता थर्ड प्रेफरन्स कोणाला असेल? सिलेक्शनच्या क्रायटेरियाच्या या सगळ्या बाबी आहेत, खूप महत्त्वाच्या आहेत. समजून घ्या. काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेले आहे. आपण डायरेक्ट कॉल करून सुद्धा या सगळे डाऊट्स तुमचे क्लिअर करून शोधू शकता. थर्ड प्रेफरन्स तो बघूयात. दोज हु हॅव रिप्रेझेंटेड, असे कॅन्डिडेट ज्यांनी रिप्रेझेंटेशन केलेलं आहे कुठलं? युनिव्हर्सिटी इन अॅन इंटर युनिव्हर्सिटी कॉम्पिटिशन कंडक्टेड बाय द असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज इंटर युनिव्हर्सिटी स्पोर्ट्स बोर्ड or Khelo India University Games conducted with the authorization of Department of Sports, Ministry of Youth Affairs and Sports and have won medal or position up to 3rd place in final. ठीक आहे. ज्यांनी युनिव्हर्सिटी इंटर युनिव्हर्सिटी किंवा युनिव्हर्सिटी मध्ये जे कॉम्पिटिशन होतात, जे ऑर्गनाइज केलेले असतात इंडियन युनिव्हर्सिटीज इंटर युनिव्हर्सिटी स्पोर्ट्स बोर्ड किंवा खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स कंडक्टेड विथ द ऑथरायझेशन ऑफ डिपार्टमेंट्स ऑफ स्पोर्ट्स, मिनिस्ट्री ऑफ youth affairs and sports, आणि ज्यांनी तिथे मेडल जिंकलेलं आहे किंवा त्यांचा रँक अप टू 3rd प्लेस फायनल मध्ये ते राहिलेले आहेत, असे कॅन्डिडेट याला अप्लाय करू शकतात. चौथा प्रेफरन्स अशा कॅन्डिडेटला आहे की ज्यांनी दोज हु हॅव रिप्रेझेंटेड स्टेट किंवा युनियन टेरिटरी मध्ये ते खेळलेले आहेत, रिप्रेझेंटेशन त्यांनी केलेलं आहे अबव 18 इयर्स. ठीक आहे. सॉरी, अबव 18 इयर कॅटेगरीमध्ये त्यांनी पार्टिसिपेट केलेलं आहे. तर अशा कॅन्डिडेट जे आहेत ते याला अप्लाय करू शकतात ज्यांनी मेडल जिंकलेलं आहे किंवा पोझिशन अप टू 3rd प्लेस त्यांची राहिलेली आहे फायनलमध्ये. पाचवा प्रेफरन्स कोणाचा असणार आहे तर असे कॅन्डिडेट जे स्टेट स्कूल रिप्रेझेंटेशन केलेलं आहे इन द स्टेट स्कूल इन द नॅशनल स्पोर्ट्स गेम फॉर स्कूल्स conducted by All India School Games Federation have won the medal or position up to 3rd place. ठीक आहे. आपण शाळेतले ज्या कॉम्पिटिशन्स असतात स्टेट लेवल वर्षात त्याच्यात पार्टिसिपेट केलेलं आहे
आणि मेडल जिंकलेला आहे किंवा तुमची जी पोझिशन आहे ती 3rd प्लेस पर्यंत जर का असेल तर तुम्ही याला अप्लाय करू शकता. 6th प्रेफरन्सेस कोणाला दिला जाणार आहे तर असे कॅन्डिडेट हू रिप्रेझेंटेड द स्टेट ऑर युनियन टेरिटरीज किंवा युनिव्हर्सिटी स्टेट स्कूल teams at the level mentioned in categories B to E but could not win a medal or position in the same order of preferences. म्हणजे ज्यांनी पार्टिसिपेट केलेलं आहे या सगळ्यांमध्ये मी आता जे सांगितले ते याच्यामध्ये म्हणजे कुठेपर्यंत ए पासून ई पर्यंत जेवढे प्रेफरन्सेस आहेत त्याच्यामध्ये त्यांनी पार्टिसिपेट केले परंतु त्यांना कुठल्या प्रकारचं मेडल मिळालेलं नाही आहे अशा कॅन्डिडेटला सुद्धा मित्रांनो इथे प्रेफरन्सेस दिले जाणार आहे हे तुम्ही इथे समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये बरेचसे काही पॉइंट्स पण दिलेले आहेत. तुम्ही जेव्हा केव्हा याला अप्लाय कराल मित्रांनो लास्ट डेटच्या आधी तेव्हा सगळं नोटिफिकेशन नीट वाचून घ्या. शेवटपर्यंत तुम्हाला रिक्वेस्ट आहे की शेवटपर्यंत हा व्हिडिओ नीट बघायचा आहे म्हणजे सगळे डाऊट्स तुमचे क्लिअर होतील. आणि टेलिग्राम चॅनलवर बोर्डेज करिअर अकॅडमीच्या हे PDF आहे हे सगळं नीट वाचून मगच तुम्हाला मित्रांनो अप्लाय करायचं आहे. आता गेम्स कुठले कुठले आहेत है ना हे तर सगळं झालं की कोणाला प्रेफरन्सेस आहेत कोणासाठीच्या त्या जागा आहेत कोण त्याला अप्लाय करू शकतं परंतु गेम्स कोणते कोणते आहेत हे खूप महत्त्वाचं आहे. तर याच्यामध्ये गेम्स मित्रांनो बघूयात आपण. ॲथलेटिक्स आहेत त्याच्यानंतर बॅडमिंटन बास्केटबॉल बॉक्सिंग ब्रिज त्याच्यानंतर मित्रांनो कॅरम चेस है ना. आता याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ प्लेयर्स मेल आणि फिमेल असं पण सगळं दिलेलं आहे मित्रांनो ते तुम्ही बघून घ्या. ठीक आहे. आता जागा ज्या आहेत त्या 85 जागा आहेत मी आता सांगितल्याप्रमाणे. तर हे क्रिकेट आहे चेस आहे हॉकी कबड्डी पॅरा स्पोर्ट्स आहे स्विमिंग टेबल टेनिस व्हॉलीबॉल रेसलिंग योगा आहे की नाही इतके सगळे स्पोर्ट्स मित्रांनो असणार आहे. याच्यामध्ये जर का तुम्ही या सगळ्या स्पोर्ट्समध्ये तुम्ही जर का आहात आणि A to E है ना या पर्यंत तुम्ही जर का बसत असाल तर मग मात्र तुम्हाला अप्लाय करायला हरकत नाही. ठीक आहे. मित्रांनो आता बघूया याच्यात आता काय दिले आहे त्यांनी ना की लिस्ट ऑफ अथॉरिटीज ज्या आहेत त्याची लिस्ट दिलेली आहे. ठीक आहे. सर्टिफिकेट जे असणार आहेत ते कोणते कोणते एलिजिबिलिटी फॉर रिक्रुटमेंट ऑफ स्पोर्ट्स पर्सन तर त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन दिलेले आहेत आणि हे जे सर्टिफिकेट्स असणार आहेत हे ज्या अथॉराइज ज्या एजन्सीज आहेत किंवा तुम्ही जे काही सर्टिफिकेट्स मिळणार आहेत ते कुठले असले पाहिजे ते आपण एकदा बघून घेऊ. फॉर्म 1 फॉर्म 2 फॉर्म 3 फॉर्म 4 असं इकडे दिलेलं आहे. कॉम्पिटिशन इंटरनॅशनल जी कॉम्पिटिशन असणार आहे त्याला सर्टिफिकेट जे आहे तर ते मित्रांनो अथॉरिटी कोणती असणार आहे अवॉर्ड सर्टिफिकेट्स ऑन द एलिजिबिलिटी फॉर स्पोर्ट्स पर्सन साठी तर इंटरनॅशनल कॉम्पिटिशन साठी सेक्रेटरी ऑफ नॅशनल फेडरेशन ऑफ द गेम हे काय यांचं सर्टिफिकेशन आवश्यक आहे. त्याच्यानंतर नॅशनल कॉम्पिटिशन मध्ये सेक्रेटरी ऑफ सेम मित्रांनो आहे. त्याच्यानंतर इंटर युनिव्हर्सिटी टुर्नामेंट साठी डीन ऑफ स्पोर्ट्स ऑर अदर ऑफिसर इन ओव्हरऑल चार्ज ऑफ द स्पोर्ट्स ऑफ द युनिव्हर्सिटी यांचं सर्टिफिकेट असणं आवश्यक मित्रांनो आहे. त्याच्यानंतर नॅशनल स्पोर्ट्स गेम्स फॉर स्कूल्स याच्यासाठी डायरेक्टर किंवा ॲडिशनल जॉईंट ऑर डेप्युटी डायरेक्टर इन द ओव्हरऑल चार्ज कुठला तर ऑफ स्पोर्ट्स गेम्स फॉर स्कूल्स इन द डायरेक्टर ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शन एज्युकेशन ऑफ द स्टेट हे जर का तुम्ही याचं सर्टिफिकेशन असणं आवश्यक आहे. ही अथॉरिटी यांना असणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर जे आहे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम जे आहेत त्याच्यासाठीचं जे आहे किंवा खेलो इंडिया विंटर गेम्स खेलो इंडिया पॅरा गेम्स याच्यासाठी जे अथॉरिटी असणार आहे सर्टिफिकेटची ती आहे ऑफिसर डेझिग्नेटेड ऑफिसर इन द चार्ज फ्रॉम स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया साई है ना ज्याला आपण म्हणतो फॉर खेलो इंडिया युनिव्हर्सिटी खेलो इंडिया गेम्स खेलो इंडिया विंटर गेम्स खेलो इंडिया पॅरा गेम्स. ठीक आहे. तर हे खूप महत्त्वाचे अथॉरिटी आहेत हे तुम्ही इथं समजून घेणं खूप आवश्यक आहे. तर एलिजिबिलिटी क्रायटेरिया मित्रांनो दिलेला आहे. मी आताच तुम्हाला सांगितलंय की 10वी 12वी आणि डिग्रीवाल्यांसाठीच्या या जागा आहेत परंतु स्पोर्ट्स पर्सन असणं अतिशय आवश्यक आहे.
आता याच्यामध्ये आपण बघूयात, आता एजचा क्रायटेरिया स्टेनोग्राफरसाठी किती आहे तर तो आपण बघून घेऊयात. मित्रांनो, स्टेनोग्राफर ग्रेडसाठी जे आहे 18 ते 27 वर्ष एज पाहिजे त्याच्यामध्ये. आणि हे जे एज काउंट होणार आहे ते 1/1/2026 पर्यंतच आहे, म्हणजे 1 जानेवारी 2026 पर्यंतचं एज हे काउंट होणार आहे. हे तुम्हाला क्लिअर तुमचं याच्यामध्ये असलं पाहिजे. टॅक्स असिस्टंट सेम एज आहे 18 ते 27 वर्ष आणि मल्टीटास्किंगचं पण 18 ते 27 वर्ष. ठीक आहे, सॉरी मल्टीटास्किंग हे 18 ते 25 वर्ष आहे. त्याच्यामध्ये एज रिलॅक्सेशन जे आहे ते गव्हर्नमेंटच्या सगळ्या गाईडलाईननुसार इन्स्ट्रक्शननुसार स्पोर्ट्स पर्सन अप्पर एज लिमिट अप टू 5 इयर्स 10 इयर्स इन द केस ऑफ SC/ST कॅन्डिडेट मे बी अलाउड. ठीक आहे, पुढे जाऊयात. आता एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय असणार आहे तर मी आधीच क्लिअर केलंय की स्टेनोग्राफरची जी पोस्ट असणार आहे त्याला 12वी पास पाहिजे मित्रांनो, 12th पास पाहिजे. इकडे बघा, स्टेनोग्राफरसाठी 12th पास पाहिजे आणि टॅक्स असिस्टंट डिग्री कुठलीही चालेल. मल्टीटास्किंगसाठी 10th पास आहे ना. हे सगळे कॅन्डिडेट याला अप्लाय करू शकतात. आता इकडे मित्रांनो 10/8/2026. ओके, आता याच्यामध्ये जे सर्टिफिकेट असणार आहे किंवा तुमचं जे पार्टिसिपेशन आहे त्या खेळांमधलं हे कन्सिडर कोणत्या तारखेपर्यंतच आहे तर ज्या तारखेला हे नोटिफिकेशन पब्लिश झालं म्हणजे 10th ऑगस्ट 2026 10 ऑगस्ट 2026 पर्यंतचं जर सर्टिफिकेट किंवा मेडल तुमच्याकडे जर का असेल, मी सांगितलेले A to E पर्यंतचं F पर्यंतचं मित्रांनो तुम्ही याला अप्लाय करू शकता. ठीक आहे, एजचा क्रायटेरिया मात्र व्यवस्थित समजून घ्या. याला अप्लाय कसं करायचं आहे तर ऑनलाईन ॲप्लिकेशन मित्रांनो आहे, ऑफिशियल वेबसाईट आहे. बाकी टेलिग्राम चॅनलवर तुम्ही सगळं व्यवस्थित ते वाचून घ्या. कास्ट सर्टिफिकेट SC/ST कॅन्डिडेटचं याच्यामध्ये त्याचे काही गाईडलाईन्स आहेत त्याही याच्यात दिलेल्या आहेत. काय काय तुम्हाला डॉक्युमेंट्स रिक्वायर आहेत त्याची पण लिस्ट दिलेली आहे. ॲप्लिकेशन फीस किती आहे तर 200 रुपये ही ॲप्लिकेशन फीस मित्रांनो असणार आहे. ठीक आहे, 200 रुपीज ही ॲप्लिकेशन फीस आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे मित्रांनो, तुम्हाला रिफंड होणार नाही आहे एकदा ॲप्लिकेशन केल्याच्या नंतर. हे इथं तुम्हाला क्लिअर असलं पाहिजे. ॲप्लिकेशन्स करतानाचे इन्स्ट्रक्शन आहेत, ॲडिशनल इन्स्ट्रक्शन आहेत. बाकी याला एक्झाम होणार आहे का तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न याच्यात आहे की सर याच्यामध्ये याच्यासाठी कुठली एक्झाम आहे का बाकीच्या जशा परीक्षा असतात त्याप्रमाणे. तर मित्रांनो याच्यात कुठल्याही प्रकारची एक्झाम होणार नाही. तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या नंतर तुम्ही ज्या ज्या पोस्टसाठी मित्रांनो तुम्ही अप्लाय केलेला आहे त्या सगळ्या याच्यासाठी जे आहे तर तुम्ही अप्लाय ज्या ज्या पोस्टसाठी करणार आहात तर त्याच्यासाठीच तुमचं जो एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे त्याच्यामध्ये जर का तुम्ही बसत असाल तर मी आता सांगितल्याप्रमाणे मेडिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या सगळ्या गोष्टी तुमच्या होतील आणि त्याच्यानंतरच मित्रांनो याचं फायनल सिलेक्शन होईल. लास्ट डेट विसरू नका, 15 सप्टेंबर 2026 ही त्याची लास्ट डेट आहे. तर मला असं वाटतं मित्रांनो सगळे पॉईंट्स आपण याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. तरी सुद्धा तुम्हाला जर का काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहे, आपण कॉन्टॅक्ट करूनही विचारू शकता किंवा डायरेक्ट आपण व्हिजिट करा. बोर्डेज करिअर अकॅडमी संत एकनाथ रंगमंदिरच्या बाजूला याची मेन ब्रँच आहे छत्रपती संभाजीनगरला. तर चला मित्रांनो इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.